मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपरजवळ सध्या ट्रॅफिक कोंडी झालेली आहे। पूर्णपणे ट्रॅफिक जाम आहे। तुम्ही पाहू शकता की मुंबईवरनं ठाण्याकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर पुलाचा वर आणि पुलाचा खाली दोन्हीकडे पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे। ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि त्याचबरोबर वरती जर तुम्ही पाहिलं तर मानखुर्दवरनं येणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर देखील वाहतूक कोंडी झालेली आहे। एकंदरीत याच मार्गावर आज सकाळी एक क्रेन तुटला होता आणि क्रेन तुटल्यामुळे अनेक तास जी ट्रॅफिक होता तो जाम झालेला होता, वाहतूक खोळंबा झालेला होता। मात्र यामध्ये एका दुपहिया म्हणजे मोटरसायकल चालक वरती काही पार्ट पडला होता ते क्रेनच्या, म्हणून तो जखमी झालेला होता। त्याचा उपचार सुरू आहे। मात्र आता रात्रीचे 11:15 वाजले आहेत तरी देखील छेडानगर आणि हा जो संपूर्ण परिसर आहे इथं तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि वाहन चालक जे आहेत ते हैराण आहे। त्यांना अनेक तास या ट्रॅफिक मध्ये थांबावं लागत आहे। महत्त्वाचं हे आहे की या मार्गावर संध्याकाळी नेहमी ट्रॅफिक जाम असतो। मात्र आज क्रेनची जी घटना झाली होती त्या घटनेमुळे आणि त्याचा परिणाम आणखीन पुढे किती तास जे इथले जे वाहन चालक आहेत त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मात्र प्रशासनातर्फे सतत प्रयत्न केला जातोय की वाहतूक कोंडी होऊ नये। प्रशासन स्तरावर ह्याचे प्रयत्न सुरू असतात तरी देखील घाटकोपरचा हा जो छेडानगर परिसर आहे आता इथं मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि नेहमी इथं ट्रॅफिक जाम असतो। ह्याचे काहीतरी तोडगा सरकारने काढावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन सुभाषसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।